लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवे तेची ठाई माझे अल्प हे वासना तू तो उदाराचा राणा सुख वसे तुझे पायी मज ठेवे तेची ठाई तुका मने भोगे पिळा केले धाव वेगे सुख वसे तुझे पायी मज ठेवे तेची ठाई विठाला 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 सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगनन्यत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवे तेची ठाई चिंतन सेवेकरता निवडलेला भंग संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा छोटासा आणि 4 चरणाचा अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी पर्याय द्यायचा तो असा, महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संत होऊन गेले,
या संत मालिकेमध्ये श्री संताजी महाराज हे थोर संत होऊन गेले. आज महाराष्ट्रभर त्यांचा पुण्यस्मरण सोहळा चालू आहे, साजरा होतोय. आपणही संताजी महाराजांचा हा पुण्यस्मरण सोहळा सुरू केला. हजारो वर्षे होऊन गेल्यावरही या संतांचं पुण्यस्मरण केलं असताना जीव हा पापमुक्त होतो, भयमुक्त होतो, पुण्यवान होतो. नुसतं त्या संतांचं चिंतन जरी आपण केलं तरी जीव हा पापमुक्त होतो. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. नुसतं त्यांचं चिंतन जरी केलं तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. त्यांच्या नामाचा जयघोष केला तरी आपण पापमुक्त होतो. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीतो सर्वज्ञा, ज्ञान ज्ञाना विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञातान्य निजांग होयसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ये ज्यांची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. हे सामर्थ्य संत चिंतनामध्ये. भगवान म्हणतात माझ्या भक्ताचं पुण्यस्मरण करणारा, पुण्यतिथी करणारा मला किती आवडतो. ते हे प्राणा परवते मज आवडते निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. माझ्या भक्ताचं चरित्र गाणारा, ऐकणारा ते हे प्राणा परवते. माझ्या प्राणापेक्षा ते मला अधिक आवडतात. देवाला हे भक्त किती आवडतात तुकोबराय सांगतात. संतांचे सुख झाले या देवा, मनोनी सेवा करी त्यांची. भगवान परमात्मा या भक्तांची सेवा करतात, पूजा करतात. एकदा नारद महर्षी आले, लक्ष्मी मातेला विचारलं आई साहेब देव कुठे गेले. म्हणे देव घरामध्ये देवाची पूजा करतात. नारदाला आश्चर्य वाटलं. सगळ्या जगाचा बाबा हा देव, बळिया माझा पंढरीराव तो हा देवाचाही देव. आणि याचे देव कोण. गेले नारद देव घरामध्ये. भगवान परमात्मा पूजा करत होते. कुणाची. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरी शुक शौनक भीष्मदाभ्याम. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक संताजी महाराज या संतांची पूजा भगवान करत होते. भगवान म्हणता उद्धवा या संतांची पूजा मी का करतो. माझ्या ठाई जे पवित्रपण ते मज भक्ताचे निजान. या लागे मी आपण दावे तृण वंदावया. भक्त तृण वंदिता मज केवढी आली पवित्रता. माझी पायवणी वाहे माथा जान तत्वता सदाशिव. आनंद कोडी भगवंतानं या संतांच्या पादुका डोक्यावर घेऊन नाचावं. संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाईन मोचे वाणा. भगवान म्हणतात मला हे भक्त किती आवडतात. एखाद्याला जर तुम्ही देवपूजा करायला बसलात, अशा वेळेला जर तुमच्या घरी साधू मालकरी वारकरी आला, बोलू नका. एखादा मालकरी साधू तुमच्या घरी आला, त्याची सेवा पूजा आदर न करताना जर देवाची पूजा करत बसलात, भगवान म्हणतात ती पूजा मला आवडत नाही. सिद्ध करून पूजा संभार माझे पूजेचा अत्यादर. पूजा करिता एकाग्र जय साधू नर घरा येते. त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा.
तेने मज हानितल्या लाथा किंतु माझा घाता प्रवर्तला. भगवान म्हणता अरे बाबा, त्या साधू माळकरी वारकरी सेवा पूजा न करताना जर माझी पूजा करत बसलात तर ती पूजा मला आवडत नाही. तो जे मंत्र म्हणतो, फुलं वाहतो, मी दगड समजतो. इथे दगड तैशावरी मंत्र पुष्प देवा श्री, त्याने माझ्या लता प्रगल्याचं मी समजतो. का? संत माझे लढवाळ, त्यांची पूजा मज लागे गोड. आणि त्या संतांचा अनादर करून माझी पूजा करतात. आता बोलणं म्हणतो, भगवान म्हणतात ती पूजा मला आवडत नाही. कशाप्रमाणे आवडत नाही? नाथ महाराजांनी सांगितलं, एका बाईला आमंत्रण दिलं, सीताबाई 11 वाजता तुम्ही माझ्याकडे जेवायला या. आता नियम असा आहे, आंधळ्या माणसाला आमंत्रण दिलं तर 2 आमंत्रण समजायचे. कारण आंधळा एकटा येईल का? काठीदाराबरोबर येतो. तसं ती बाई जेवायला आली, पण एकुलत्या एक लेकराला बरोबर आणलं. आणि ज्या बाईकडे आमंत्रण होतं ती कृपण होती, कंजूस. काही काही माणसं कंजूस असतात, काही इतके कदरू असतात, उष्ट्याताना कावळा उठवत नाही. एक तासा कंजूस गावात पंगत असली पुरी तूप वाढायची, तर तूप वाढायला त्याला बोलवायचे. का तर त्याची पद्धत अशी होती, वाटीत तूप घ्यायचा आणि दामण बोलवायचा आणि त्या दामनाने वाढायचा. ज्याच्या पानावर पडलं त्याचं भाग्य समजा. इतका कदरू. पण एक दिवस काय झालं, शहराला सवाशेर असतो, त्याचा सत्कार ठेवला लोकांनी आणि पदवी दिली. कोणती पदवी? दामू अण्णा. दामना तू पाडतो म्हणून दामू अण्णा. काय योग, त्याच्या मुलाचं लग्न झालं, त्याला जो वेळ भेटला दुपा अण्णा, शहरला सव्वाशेर. तो दुपारना 2-4 पाव निघून दामू अण्णाकडे आले, स्वयंपाकाला जेवायला बसले. याची सवय वाटीत तूप घेतात, दामण बोलवलं, असं वाढायला लागला. दुपारना म्हणे थांबा, उदळपट्टी. उदळपट्टी? अहो कार कर करायला पाहिजे. आता हे कार कर काय करणार म्हणजे आपल्याकडे येऊन बघा. दामवांना 2-4 पाव निघून दुपारनाकडे स्वयंपाकाला जेवायला बसले. यांना आठवण आली, आपण दाम नांतू वाढतो, उदळपट्टी म्हणतात. याची पद्धत कशी काय बघू बरं. त्या दुपारनं काय केलं, घरामध्ये गेला, विस्तू आणला आणि त्या विस्तूवर एकच तुपनात ठेवा आणि असा तुपदा काढा बसा. दामवानाने जिरायच गे हो, याला म्हणतात कद्रू. तशी ती बाई कंजूस. ती म्हणे सीताबाई, मी तुम्हाला आमंत्रण दिलं, या कार्ट्याला कशाला आणलं? काय ती बाई कृपण, मुळे थोबाईत मारी, मुलाला ढकलून दिलं आणि त्या मुलाच्या आईला जेवायला बसवलं. आता सांगा कोणती अशी आई हो, मुलाला ढकलून दिल्यावर घरात जिलेबी खाईल? खाईल का? नाही खाणार. आणि जर खात असेल, समजावी मुलाची आईने ही बापाची बायको आहे. कारण जेचे पिळे बाळ प्राणतेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव. लेकराला ढकलून द्यायला त्या बायला जिलेबी गोड लागली नाही. 2 घास खाल्ले, हात धुवून टाकला. घर मालकीने ओळखलं, सीताबाईला राग आला, गोदरेज कपाट उघडलं, 1000 रुपयाची साडी दिली. सीताबाई नेसाई साडी, तिने लावा अक्काळी. सोन्यासारख्या लेकराला ढकलून दिलं आणि मला जिलेबी खाऊ का, ते साडी नेसवते. त्या बाईला जसं जिलेबी गोड लागत नाही आणि ती साडी आवडत नाही. बाळक एक एकुलता, त्यासी माता आणि त्याला लाथा. मग पाटोळाई नेसवेता, शोभली माता समजे ना. तसं भगवान म्हणतात, संत माझे लढीवाळ, त्यांची पूजा मज लागे गोड. म्हणून संतांची सेवा पूजा करणं हे देवाला आवडते. अवघावार वाटे देवा, संत सेवा न घडता. म्हणून संताजी महाराज जगनाळे यांचा आपण पुण्यतिथी सोहळा करतो. संत हे ज्या जातीत जन्माला येतात त्या जातीत आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य समजा. कारण संत भलत्या देशात भलत्या जातीत जन्म घेत नाही. पवित्र ते कुळ, पावन तो देश, ते हरिचे दास जन्म
हरिचे दास जन्म घेती. म्हणून संतांचं हे पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पुण्यस्मरणार्थ हा सोहळा आहे. सेवेला मी अभंग जो निवडला, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. तुकाराम महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याचं वर्णन करतात. तुकोबराय ते म्हणतात, देवा मी तुझ्याशिवाय कोणतं वर्णन करणार नाही. आणि का ते स्तुती आम्हा ब्रह्मत्या एका पांडुरंगा वाचून त्या. स्तुती मानवाची करू नये, नरस्तुती आणि कथेचा विक्रा. हे नको दातारा घडू देऊ, वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. माणसाने देवाचंच वर्णन करावं, कुणाचंही वर्णन करू नये. का करू नये? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. काय भलत्याचं वर्णन करावं? अहो माणसं कुणाचंही वर्णन करतात. दलिंदरला सिकंदर म्हणतात, हा लोकांचा स्वभाव आहे. वर्णन देवाचं संतांचंच करावं, कुणाचं वर्णन करून. का राणी दुःख्या दुःखी भेटली. एकाला असा आजार झाला, एकाचे 2 दिसायचे. तो डॉक्टराकडे गेला, मी डॉक्टर मला असा आजार आहे, एकाचे 2 दिसतात. मग डॉक्टर म्हणजे तुम्ही तिघं कशाला आले? म्हणजे यांना 2 दिसायचे, त्यांना 3 दिसायचे. यांच्याकडे गेला काय दुःख जाईल का सांगा? विठाला विठाला माणसाने देवापुढे संतांपुढे दुःख सांगावं, त्यांचं वर्णन करावं. जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाचं दुःख सांगा, संतांचं दुःख सांगा. उगीच कुणापुढे सांगत जाऊ नये. का? राणी दुःख्या दुःखी भेटली. माणसं कुणापुढे रडतात? संसार राग आला, भांडण झालं, कुठेतरी निघून जातात. बरोबर करून घेण्यापेक्षा अशा ठिकाणी जावं जिथं गेल्यावर भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. अशा ठिकाणी जावं. जाशी तरी जाईल संताची आगावा, होईल विसावा मनात येते. विश्रांती सांग संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापुरी. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. अशा ठिकाणी जावं की तिथं दुःखाचा विसर पडला पाहिजे. मग जाशी तरी जाई संताची या गावा. असं नाही म्हटलं जाशी तरी जाई व्याही जावयाच्या गावा. तिथे गेल्यावर तुमचं दुःख द्याल असं काही नाही. एकदा पोराचं म्हाताराचं बिघडलं. अलीकडचे पोरं ऐकत नाही. जुन्या स्वभावाचा म्हातारा काळजी करायचा. पोर येऊन डोळ्या उघाडा वाईट अशा पोरी मोठा बिलिंदर, बाबा तुम्हाला लागायशिवाय आम्हाला उघडत नाही. मात्र असा राग आला बरे माले मारा मागे. मात्र जो निघाला 10-12 किलोमीटर पायी चालून गेला. भूक लागली, ताण लागली. 12-1.5 वर्ष वेईकडे गेला. वेई दारामध्ये राम राम वेई राम राम. कुणीकडे येणं गेलं म्हणे काही नाही, पोरेस म्हणे बिगडी संत म्हणे घेऊन म्हणे 8 बी काल दिवस बिघडेले. तो काल दिवसा भुक्याला दिनभर भुक्या. यांच्याकडे गेला, भागे गेला, शिने गेला. त्याला काय सांगा तुम्ही? मग जाशी तरी जाई संताची या गा. असं नाही म्हटलं जाशी तरी जाई सासरवाडीच्या गावा. जावं तिथं, पण तिथं राहायला मर्यादा आहे. जोपर्यंत जेवणामध्ये वाढते भेद आहे, लाडू जिलेबी श्रीखंड बासुंदी, तोपर्यंत मुक्काम करावा. पण उतरती भाजणी लागली समजा जावानी तयारी. हिरवी काय केली समजून नाही. सांगणं पडलं जाय बापू घर वाढतक देतो. नाही नाही मामाजी सांगेले. अरे जाय रे नाना, तू काम करत नाही, आमले काम सुधरत नाही. 8 दिवस झाले. पुन्हा सासरे म्हणतात जाय बापू पिंट्या याद करसे हो. असं करू त्याच बेला येऊ. अशी काही पाहुणे असतात, त्यांना काढावं लागतं. एक असा हुशार मुशी होता. हुशार म्हणजे लबाड. त्याचं नाव होतं मामा. पण तो मामा असा हुशार, नवीन लग्न झालं तिथं पाहुणा जायचा. आता लग्न झाल्यावर सगळे सोयरे ओळखीचे नसतात. श्रीमंत लग्न झालं, नोकर चाकर तिथं गेले. नोकरांनी विचारलं कोण आपण? म्हणले मामा. नोकर घरामध्ये गेला, मालक मामा आले. त्याचं लग्न 8 दिवस झाले. त्याला असं वाटलं तिचे मामा. मामा जेव्हा दुसऱ्या मजल्यावर गेला नोकर म्हणजे बाईसाहेब मामा आले. त्या बाईला नांदायला 4 दिवस झाले.
तिला असं वाटलं त्यांचे मामा, मामाने मजा, गरम पोहे गरम शिरा. बायला वाटलं त्यांचे मामा, माका वाटलं तिचे मामा, मामाने मजा, तो पण खामा या उन्मा. 8 दिवस झाले. मालक म्हणलं असा कसा मामा या, खाली येत नाही, ओळख दाखवत नाही. राग आला मालकाला. नोकराला बोलवलं, बाईला सांग तुझ्या मामाला जायला सांग. गेलं नोकर, म्हणजे बाईसाहेब तुमच्या मामाला जायला सांगितलं. बाई म्हणे अवमान आणि मामा, मला वाटलं त्यांचे मामा तुमचे नाही. म्हणे नाही. आला नोकर, म्हणे मालक बाईंचे नाही मामा, तुमचे मामा का? म्हणे अम्मा बी नाही मामा. मामा कोणा विचार. गेला तो वरती, म्हणे का हो तुम्ही मामा कोणा? म्हणे मना नावच मामा. तू आधी आबरूमा चालला जाय म्हटले. दिलं नाही. असे काही पाहुणे काढावं लागतं, पण अशा ठिकाणी जावं की जिथं गेल्यावर आनंद मिळाला पाहिजे. म्हणून माणसाने देवाचं वर्णन करावं, संतांचं वर्णन करावं. तुकोबरा देवासमोर उभे राहून हात जोडून देवाचं वर्णन करतात आणि वर्णन करताना विशेषण देतात. काय विशेषण महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये लक्ष्मी वल्लभा, 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 लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. देवा तुझं नाव आहे लक्ष्मी वल्लभा. लक्ष्मीचे तुम्ही पती आहात. लक्ष्मी वल्लभा या नावाची तुमची ख्याती आहे. पाय लक्ष्मी ते हाती, तिसे यावे काकुळती, सर्वसगुण सेवा अभिमान सांडूनी पांडवा, पाय धुवावाच्या दैवा पात्र झाली. भगवंताच्या चरणाची सेवा करण्याचं भाग्य या लक्ष्मी मातेला लाभलं. अशा लक्ष्मी तुम्ही पती आहात, पण तुमचं नाव आहे लक्ष्मी वल्लभा. ज्ञानोबरांनी देखील वर्णन केलं. नित्य नेमी नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. म्हणून तुम्ही लक्ष्मीचे पती आहात, म्हणून तुमचं नाव आहे लक्ष्मी वल्लभा. आता लक्ष्मी कोणाला म्हणतात? पतीच्या मनोगतापण वागणारी तिला लक्ष्मी म्हणतात. पतीच्या मता अनुसरोणी पतिव्रता, स्वामीच्या मनोभावा न चुकी द्यायची परमसेवा. पतीच्या मनोगता वागणं हा पतिव्रतेचा धर्म आहे. पतीच्या विरुद्ध वागणं अधर्म आहे. एकदा असा प्रकार घडला. मालक होता दूध पिणारा आणि बाई म्हणते चहा घ्या. तो म्हणतो मी घेत नाही. अहो एकदा घ्या. अगं मी घेत नाही. अर्धा घ्या. अगं मी घेत नाही. गोटभर घ्या. अहो वायपरपणा काय कामाचा. तो दूध चहा घेत नाही, तो दूध पिणारा. त्याचं गावच होतो दुधाल गाव. सगळं गाव दही दूध तूप खाण्या घरोघर गाई म्हशी. काही काही गावाचे नाव सार्थक असतात बरं का. काही काही गावाचे नाव विचित्र असतात. आम्ही त्या साखरी पाहत गेलो. म्हणतात का त्या मालकरी काही दिसतच नाही. आणि महाराज त्या चिराई घ्या. चिराई घ्या म्हणतो काय झालं? म्हणे हो चिराई गाव आहे मुर्दुंगलेवाला जायला. पुन्हा ताराबादला कीर्तन गेलो. म्हणता का हो बहिणी म्हणून कुठे? म्हणे कोंडाई घ्या. कोंडाई घ्या म्हणता काय केलं? नाही हो म्हणे कोंडाई बारी. नामपूर जो आसखेळ तिथं कीर्तन गेलो. रात्री लोक आले म्हणे महाराज तारीख घेता का? म्हणतो कोणतं गाव ना भाऊ? म्हणे चुळेल ना. म्हणता चुळेल पुते नका नेहूर गाव
गावाचं नाव आहे. म्हणतं घर बसून नागड्याचा बेमखाडा गाव आहे. अशी काही गावं असतात. ते आमचं शिरपूर रोलर गाव आहे. काय गावाचं नाव आहे? बामटा. लोक असा हुशार शिरपूर बसताना कंडक्टरला सांगतात बामटा 2 द्या. बर कंडक्टर राग येतो पण गावाचं नाव आहे. मग गाव आल्यावर कंडक्टर म्हणतो बामटा उतरा. जुना बामटा उतरा. अशी काही गावं असतात. तर हे दुधालगाव म्हणजे सगळं गाव दही दूध तूप खाणारे. मग त्या गावाचं नाव दुधालगाव. आता दही दूध तूप खाणारं गाव तयार. कारण खाद्यावर आरोग्य. आता खाद्य नाही तर आरोग्य कुठं राहिलंय. आता तुम्ही कीर्तनाला बसले, कीर्तनाला उभे, कीर्तन संपल्यावर बघा तुम्ही अशी अवस्था होते, तू मरी उठात नाही या सुरी बसत नाही. कुठं आरोग्य. पूर्वी 100 वर्ष लोक जगायचे. नाक डोळे कान हात पाय. आता प्रवास करून बघा म्हातारे पाहायला मिळत नाही. वतात त्या मर्यात नवीन म्हातारा वतच नाही. काही दिवसामध्ये म्हातारा सापडावणे. शाळाમાં चित्रकारी शिकायला पडेल याला म्हातारा म्हणतात. 50 सालच्या आत मरतात हो. याने किन्या घ्या, यानं वाल घ्या, याला फटका बसना, याला झटका म्हणा. म्हणून एसटी माणूस योजना काढली 65 वर्ष अर्ध तिकीट. त्यांना माहिती आहे 5 असतो कोणी जातच नाही. ज्या जेमतेम जातं त्याला सुधरत नाही. ज्याचे सुधरत त्यातरी उठात नाही. एक पाय आहे गल्ली मा एक पाय त्या गल्ली. अर्ध तिकीट त्या गर्दी करतो. एसटी झाला तर त्या मागे टोकतो. कंडक्टरचा हाक होतो ड्रायव्हर उभा राहा. बरं गाडी मग चढ असे गाव सांगत नाही. गाव सांगतात पैसा काय नाही सुधरत नाही गाडी बी हलवू देत नाही. बरं घाई का म्हणजे फोटो घासवत सोडत राजाच्या ना फोटो दल्लीना फोटोलंय. कर्नाटक गाव बाईना फोटो आहे म्हणे मना ती बनवे उधळले. अशी परिस्थिती. म्हणून आयुष्य नाही ना आरोग्य नाही. तर तो दूध प्याना माणूस बाई म्हणते च्या घ्या ही सेवा नाही. पतीच्या मनोगता वागणं ही सेवा आहे. तिला लक्ष्मी म्हणतात. म्हणून लक्ष्मी वल्लभा. दुसरं विशेषण दीनानाथा पद्मनाभा. तेव्हा तुझं नाव आहे दीनानाथ. जो कोणी दीन असेल त्या दिनाचा नाथ परमात्मा आहे. बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची पाथ पांडुरंग दीन बंधू. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. पंढरीची दारे आल्यानो संसारा. पंढरीची दारे आल्या ना संसारा. ओ पंढरीची दारे आल्या नो संसारा. पंढरीची दारे आल्या ना संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी. 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 महाराज म्हणतात तुम्ही मनुष्य द्यायला आलात ना मग पंढरीचे दारे आल्यानो संसारा. तुम्ही पंढरीला जा. महाराज तिथं कोण आहे आमचं तुकोबरा सांगतात. दिनाचा सोयरा पांडुरंग. असं नाही म्हटलं कीर्तनकाराचा सोयरा पांडुरंग भजनाचा सोयरा नाही. तो दिनाचा सोयरा आहे. दिनाचा नाथ आहे. दिनाचा बंधू आहे. दिनाचा सखा आहे. म्हणून त्याचं नाव आहे दीनानाथ. देवाच्या नावाप्रमाणे ब्रीद आहे. काहींचे नावं असतात पण ब्रीद नसतं. काहींचं नाव इतकं चांगलं असतं गोड बोले पण नेहमी खोट बोले. काहींचं आडनाव असं रत्न पारखी बुरी तपकीर समजत नाही. काहींचं नाव असं गंगाधर आंघोळ नाही महिनाभर. ही आपली तर आहे बरं का. एकाचं नाव होतं ठणठणपाल. तो पण काय आपल्या वडिलांना नाव ठेवलं ठणठणपाल. रावसाहेब भाऊसाहेब नाव ठेवून घेऊ पंग देऊन टाकू.
पण लोकांचे नावं काय करणे काय चौकशी करू. गेला तो नाव विचारित. एक बाई गोऱ्या वेचत होती. म्हणे आईसाहेब आपलं नाव काय? म्हणे भाऊ माझं नाव लक्ष्मी. तो म्हणे अरे 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 नाव किती चांगलं आहे लक्ष्मी, आणि काय करते गोऱ्या वेचते. केवढा नावाचा अपमान आहे. हिच्यापेक्षा आपलं नाव बरं आहे. पुढे गेला एक भिकारी भीक मागत होता. म्हणे का आपलं नाव काय? म्हणजे माझं नाव धनपाल. तो म्हणे वा रे वा नाव धनपाल आणि घरोघर भीक मागतो. नावाचा अपमान आहे. याच्यापेक्षा आपलं नाव बरं आहे. पुढे गेला एक प्रेत चाललं होतं. म्हणे का हो कोण मेले? म्हणे अमरसिंग. तो म्हणले घर जायला परवडी, भाडा खर्च करा मजाने. अमरसिंग म्हणे कुठे चालले? म्हणे जागेवर. त्यांनी तिथं दोरा लिहिला, लक्ष्मी तो गोऱ्या बेचे भीक मागे धनपाल, अमरसिंह तो मर गया बरा बिचारा ठणठण पाल. तसं देवाचं नाव नाही, दीनानाथ. जो कोणी दीन असे त्या दिनाचा नाथ परमात्मा आहे. बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची पाहत. मग दिनाचा तो नाथ आहे, मग त्याचं नाव आहे दीनानाथ. हा दीन कोण? आपण गरीबाला दीन म्हणतो, तो दीन नाही. देवाकरता जो दीन होतो त्याचा नाथ परमात्मा आहे. आता तुम्ही आपण दीन आहोत. इथं आलो देवाकरता आलो. इथे येण्याकरता काय केलं? घराचा त्याग केला, झोपेचा त्याग केला, सर्वांचा त्याग करतो. आणि जो देवाकडे जातो त्याला दीन म्हणतात. देवासाठी घेतला जोग अवघा भोग तेजी येला, सर्व संगी विटाला तू एकला आवळसी, तुझा वाचोनी केशवा आणू नावडी. ज्याला देवाशिवाय काहीच आवडत नाही त्याला दीन म्हणतात. 2 दिवस कीर्तन ऐकलं नाही, ज्याला जेवण गोड लागलं नाही पाहिजे, जर भगवान डोळ्याला दिसला नाही, या देहातला प्राण गेला पाहिजे. प्राण रे गोपाये कोळी सांडोनी श्रीमुख नैनी न देखता, जुरोनी पांजरा हो पाये आता, ये पंढरनाथा भेटावया. भगवंताच्या प्राप्तीची कीर्तन श्रवणाची ज्याला तळमळ आहे त्याला दीन म्हणतात. पंढरीसी जावे पंढरीसी आवडे मनासी, कै एकादशी आषाढी. संपदा सोहळा नावले मनाला, संपदा सोहळा नावले मनाला, संपदा सोहळा नावले मनाला, संपदा सोहळा नावले मनाला. लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा. असं ज्याला वाटतं त्याला दीन म्हणतात. लोकमान देह सुख संपत्ती उपभोग अनेक, विटंबना दुःख तुझ्या भेटी वाचुनी. देवाच्या दर्शनाविना लोकमान देह सुख या सगळ्या गोष्टीला तुच्छ वाटतात, त्याला दीन म्हणतात. देवाच्या प्राप्तीबद्दल ज्याच्या ठिकाणी तळमळ आहे, भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करसे नेणे मजतीना ते कारणे. त्या गोकुळामध्ये एका गवळीला अशी तळमळ लागली, आपण केव्हा कीर्तनाला जाणार, कधी मंदिरामध्ये जाणार. जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करसे नेणे मजतीना ते कारणे. कारण गवळणी म्हटल्यानंतर 3 प्रकारच्या गवळणी, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रता. त्या गोकुळामध्ये काही गवळणी सासवा होत्या, काही गवळणी लेकी, काही गवळणी सुना. आता सासूबाई म्हणली घराची मालकीन, परवानगीची गरज नाही. लेक म्हटलं तिलाही माहेरी स्वातंत्र्य, पण सुनबाई म्हटली तिला घरामध्ये स्वातंत्र्य नाही. सर्वांच्या बंधनामध्ये तिला राहावं लागतं. घरातल्या सर्वांनी कामं सांगावं, तिने एकटीने ऐकावं. सर्वांच्या नंतर तिने जेवण करायचं आणि सर्वांच्या अगोदर उठायचं. पूर्वी, आता नाही, पूर्वी लोक पहाटे उठायचे, आंघोळ करून देवपूजा करून चहा घेऊन सूर्यनारायणाला नमस्कार करण्याकरता दारामध्ये येऊन सूर्यनारायण उगवण्याची वाट बघायची. आता ती वेळ सूर्यनारायण आली, एकही उठतील. अहो 9 वाजेपासून उठत नाही. काही तर घरात पडल्या म्हणतो रात्री ऊन पडी गे, अरे उठ रे. तसं त्या गवळणीनं
सर्वांतर जेवायचं, सगळ्याच्या अगोदर उठायचं, सर्वांनी कामं सांगावं, तिने एकटीने ऐकावं, तिलाही वाटतं आपण कीर्तनाला जावं. जीवा लागले तळमळ व्यथा, कधी कृपा करसे नेणे, मदतीना ते कारणे. एक दिवस त्या गवळीने काय केलं, घरातलं पाणी ओतून दिलं, मुलाला चिमटे घेतली, मुलगा रडायला लागला. सासूबाई म्हणले रडतो घे ना त्याला, तो पाणी मागतो दे ना पाणी. सासूबाई घरात पाणी मग घेऊन ये. तेवढं निमित्त केलं. बरीला उलंडोनी रेता करी गोट, कशा करता मेस पाणी याचे गोविंदाचे चोट. पाण्याचं निमित्त केलं आणि देवाच्या दर्शनाची गवळण घराबाहेर निघाली. चाले जळ जळा उसंडोनी वाट. या चौकात बघा कृष्ण असेल, त्या मंदिरात त्या गल्लीमध्ये चाले जळा जळा उसंडोनी वाट आणि पाये पाळतोनी उभा तो ती नीट हो. आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या गवळणीनं पाहिल्याबरोबर तिला इतका आनंद झाला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन आणि तेने विधिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हो तेने विधील तेने विधील तेने विधील मना, तेने विधील तेने विधील तेने विधील मना. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. ओ त्याने वेदिले त्याने वेदिले मन, त्याने वेदिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा भगवान कृष्ण परमात्म्याला त्या गवळीनं पाहिल्याबरोबर तिला इतका आनंद झाला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन आणि तेने वेधिले मन. तिच्या आनंदाला पारावारा झाला नाही. देवा हरपला तुझा पाहता विठ्ठला, याचे कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचुनी अनुनेने. देवभान झाली, त्याची शुद्धी हरपली, तिची काय अवस्था झाली. एकनाथ महाराजांनी वर्णन केलं. हरी तुझ्या मुरलीने सारे मन वेधिले माझे, कृष्णा तुझ्या मुरलीने सारे मन वेधिले माझे. कपाळाला काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कानी नतने घातली रे, देवा तुझ्या मुरलीने सारे मन वेधिले माझे. वाचू काजळ आपण डोळ्यामध्ये घालतो, कुंकू कपाळाला लावतो, नथनी नाकामध्ये घालतो, पण ती इतकी देवभान झाली. कपाळाला काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कानी नतने घातली रे, देवा तुझ्या मुरलीने सारे मन विधिले माझी. अशी अवस्था निर्माण होणं. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी, मैं तो दीवानी बने श्याम पियाची बने, मैं तो दीवानी बने. दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. मैं तो दीवानी बने श्याम पियाची बने, मैं तो दीवानी बने. हाँ होठों पे कुंकू नैनों में मिश्री, वो तो गुजबू मेरो मिले, ओ सिर पे काजल लगाते चली, सिर पे काजल लगाते चली, मैं तो दीवानी बने श्याम पियाची बने, मैं तो दीवानी बने. श्याम पियाची बने, मैं तो दीवानी बने. अशी अवस्था निर्माण होते, त्याला तीन म्हणतात आणि त्याचा नाद परमात्मा.
आणि त्याचं नाव आहे दीनानाथ. ध्रुवाद ऋषी मध्यरात्रीच्या वेळेला पांडवांकडे आले, धर्मा आम्हाला भोजन द्या. घरात काहीच नाही. धर्मा म्हणे ऋषी भोजन पाहिजे, गंगेवर जा. ऋषी गंगेवर गेले. इकडे भगवंता प्रार्थना, देवा तुझं वाटे आता ते करी अनंता. तुका म्हणे संता लाज माझी, तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. देवा तुझ्या विना हे संकट कोण निवारण करणार. द्रौपदी माता पर्णकुटीला भरायले भगवंताला हाक मारली. कोठे गुंतलाचे द्वारकेचा राया, वेळ का सकया लावेला. दीनानाथ ब्रीद सांभाळे आपुले, नको पाहो केले पाप पुण्य. देवा तुझं नाव आहे दीनानाथ, आणि दीनानाथ ब्रीद सांभाळे आपुले, नको पाहो केले पाप पुण्य. भगवंता करता द्रौपदी माता अंतर्मुख दृष्टी केली, एकाग्र मन केलं, अंगावर रोमांच उभे राहिले. देवाच्या प्राप्तीकरता सर्वांना विसरावं लागतं. अहो देहालाही विसरलं पाहिजे. तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रखमादेवर जोळावया. आणि द्रौपदी मातेनं भगवंताचा धावा केला. कृष्णादावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी. आले विघ्न निवारी कृष्णाधावरी. पांडव असता वनवासी, कळले कौरवासी त्याने पाठविले. ऋषीसी सत्वारावयासी देवाधावरे. रात्र झाली 2 प्रहर, आले ऋषीश्वर भोजन मागती सत्वर. कैसा कर्मी विचार कृष्णाधावरी. आता न लावी उशीर, अनर्थ होईल फार. एवढा करी उपकार, दे दर्शन सत्वर देवाधावरे. आज का निष्ठुर झालासी, होईल बा गती कैसी. अनाथ मी देवा परदेशी, धाव तू वेगेसी देवाधावरी. कंठ शोषला अनंता, प्राण जायला आता. पदर पसरते अच्युता, पावे रुक्मिणी कांता देवाधावरी. ऐकोणी बहिणीची करुणा, आला या धोराना. द्रौपदी लोळत हरिचरणा, एका जनार्दनी देवाधावरी. अशा अवस्थेत जर देवाला बोललं, देव कुठला लांब नाही. शुद्ध याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. मग देवाच्या प्राप्ती करता, देवाच्या भेटी करता इतकी तळमळ ज्याच्या ठिकाणी आहे त्याला दीन म्हणतात. आणि त्याचा नाथ परमात्मा आहे, मग त्याचं नाव आहे दीनानाथा पद्मनाभा. साधू संत दीन झाले. ज्ञानेश्वर महाराज कावल्याशी बोलतात, उडरे उडरे काऊ, तुझे सोन्याने मिळवी न पाहू. तुकोबरा किती दिन झाले. जो भेटे दिसे त्याला विचारतात, कुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील माझा, देव कृपा माझा, देव कृपा करेल माझा, देव कृपा करेल माझा. कोणी गावे आहे सांगा विठ्ठल, जेरे ठाव असेल तुम्हा कोणा. कोणी म्हणजे प्रत्येकाला विचारून काय उपयोग आहे. मालकऱ्याला कीर्तकाला विचारलं सांगतील ते, कीर्तनाला या पंढरीला या. पण इष्टीनारून कोणाला विचारायचं देव कृपा केलं मग हो पुढे त्याला अजून काय उपयोग आहे. ज्याला ज्याचं ज्ञान आहे त्याला विचारावं. आता जिकडे तिकडे भक्तिमय वातावरण आहे. भजन कीर्तन भागवत रामायण शिवपुराण. साहेब धार्मिक होते. शाळेमध्ये आले पोरांना सांग बरं बा कीर्तनाला जातो तू सांग.
लंका कोणी पेटवली? काय कोणी उत्तर देईना. बळे एका मला शाबा बरोबर आहे. एका मला विचार सांग बाळ उठ, लंका कोणी पेटवली? तो काय उत्तर देईना. मी साहेब एवढं काय दडू नका, मी 8 जण मामनगाव जायला सांगतो. साहेब मला अरे 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 राग आला साहेबाला. गुरुजीने पाहिला साहेब रागू नका, तुम्ही जे विचार लंका कोणी पेटवली, माझं असं मत आहे लंका पेटवला या पोरांपैकी कोणी नाही. तुम्ही गावात चौकशी करा. साहेबाचं डोकं फिरला. मुलांचं जाऊ द्या पण गुरुजीला माहीत नाही. बॅग घेतली, वर्गाबाहेर निघाले. गावकरी वेळे का हो साहेब आले लगेच चालले आणि काय लक्ष शाळेकडे? कोण आहे स्कूल चेअरमन? काय झालं? मुलांना येत नाही, गुरुजींना येत नाही. काय विचारलं तुम्ही? सोपा प्रश्न आहे, लंका कोणी पेटवली? बरोबर आहे साहेब. कोणी सांगणार आहे का? आमच्या गावात 2 पार्ट्या आहेत. कोण सांगू उपाधी मागे लावून गेले. साहेब मला असं बेकार गाव कुठेच पाहण्यात नाही. साहेब बिगरम साहेब देऊन डायरेक्ट बॉम्बे मंत्रालयामध्ये शिक्षण मंत्रालय. नमस्कार साहेब नमस्कार. कोणीकडे येणं गेलं हे शिक्षणात बदल करा. का बरं? मुलांना येत नाही, गुरुजींना येत नाही, गावकऱ्यांना येत नाही. काय विचारलं तुम्ही? सोपा प्रश्न आहे, लंका कोणी पेटवली? साहेब म्हणे आम्ही बी नवीन शेत आमनंच खाता अजून आम्हाला माहिती नाही. असं करा ना, कोणीच सांगत नाही ना, पण तुमले संशय कोण आहे? म्हणजे तिथं बी पता नाही हो. याचा अर्थ असा भलत्याला विचारू नये. पण तुकोबाला इतके दिन झाले, जो भेटे त्याला म्हणतात. कोणी गावी आहे सांगा विठ्ठल, लागत असे पाया येतो लोटांगणी, मात तरी कोणी सांगा याते, याला दिन म्हणतात. विठाला विठ्ठला किती तळमळ. एकदा अशा अपवित्र जागेवर भजन करत होते. एकाने पाहिलं महाराज पवित्रानाम पवित्र यो मंगलानांच मंगलम, असं भगवंताचं नामचिंतन तुम्ही अपवित्र जागेवर घेतात. मला म्हणाले अरे बाबा मी काय करणार, माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला ते. माझ्या इंद्रियांना वळण पडलं, नको म्हणलं तरी ते भजन करतात. आणि ज्याला जे वळण पडलं ते कधीच जात नाही. आता आपलं कीर्तन ऐकायचं वळण आहे, कीर्तन म्हणलं की आपण ते ऐकायला येतो. ज्याला ज्याचं वळण ते कधीच जात नाही. तंबोकाळ चुना भेटू देऊ नका, तो गाडी सोडून देतो, पण चुना मागत फिरतो. का वळण नाही. ज्याला जे वळण पडतं ते वळण कधीच जात नाही. एकाला रेल्वे स्टेशनला जायचं होतं. रेल्वे स्टेशन लांब होतं. पूर्वी काही रिक्षा नव्हत्या. बावतो टांग्यावाला त्याला उठवलं, टांग्यानं पोचून दे. त्याने आपला टांगा झोपला, टांग्यामध्ये बसला, निघाला टांगा. गाव मोठं, चौकाला घोडं गेलं थांबून. ते काय आले ना, त्या टांग्याचा मार्ग लक्षात तो खाली उतरला. त्या गोळ्या तोंडासमोर धधरण धधरण असं उड्या मारायचा. टांग्यावर टांगा चालला, पुढच्या चौकाला गोळा थांबायचं, खाली उतरायचा, त्या तोंडासमोर धधरण धधरण टांगा चालला. तो गावदारा म्हणे का हो असा धधरण टांगाचा कमाजून नाही. गोळा थांबला, तुम्ही मारत नाही बोलत नाही, ते जातात धधरण धधरण करा. काय बरंगळे? तो टांग्याचा मालक म्हणे भाऊ खरं सांगू माझ्याकडे 2 गोळे, एक टांगाना गोळा आणि शेवंतीना गोळा. अंधार मग टांगणार आहे घ्या, अहो शेवंतीनाच उपाय घ्या. अहो गाणं पुरं झाले हालतच नाही म्हटलं. त्याला प्रत्येक चौकात उभं राहायचं, वळण पडलंय. पण ज्याला जे वळण पडलं ते वळण कधी जात. किती प्रयत्न करा वळण जात नाही. कसं वळण जात नाही बघा. एकदा काय झालं, एका मुलीचा संबंध काय होत नव्हता, कारण ती बोलण्यामध्ये अटकत होती. बाप मुलगा बघून घरी आला, बेबी तुला बघायला पाहून येणार, पण हे बघ मुकाट्यानं चहा द्यायचा, मुकाट्यानं पोहे द्यायचे, बोलायचं नाही. आले पाहुणे, मुलीने चहा दिला, पोहे दिले, मुलगी पसंत झाली. स्वयंपाकाला सुरुवात झाली. स्वयंपाक झाला, जीवाला बसले. मित्र म्हणले का रे मुलगी चांगली, पण नाव गाव तू काय विचारलं नाही. तू म्हणे मला काय सुधारलं नाही. माझी काय चेंद आली होतं, आता विचारू म्हणजे नाही. वेळ निघून गेली. पण हे बघ मुलीनं बोलावं असं वर्णन करायचं. ते लागली एकमेकाला म्हणाला वा 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 सर्वात उत्तम भाज्या. दुसरा म्हणतो नाही 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 सर्वात उत्तम शिरा. शिरा म्हणजे शिरा. सत्यनारायण अशी तशी. कोणी? सत्यनारायण. शिरा तसा नव्हता बरं. शिरा असा होता, या शिराला वळे शिरा यासले वळे असं वर्ण. ज्या मुलात ती मुलगी करायची होती तो मुलगा म्हणतो नाही 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 सर्वात उत्तम कढी. कढी म्हणजे कढी, हिला म्हणावं कढी. आणि कढी त्या मुलीनेच केली होती. कढी उत्तम म्हणल्यावर त्या मुलीला इतका आनंद झाला. बापाने काय सांगितलं,
याचा भान तिला राहिला नाही. आली तर पंक्तीमध्ये त्यांच्या समोर लागली बोलायला. उदीत मस्त झाली, दिली ताती मुली ताती तेल तातं तोतमेल ताती. जेवणारे म्हणे ओ बाप, आय ते सुरत भुसावल बाबा सांगितलं बोलायचं नाही, पण ती बोलल्याशिवाय राहिली नाही का. पडिले वळण इंद्रिया मग ज्याला जे वळण पडलं ते वळण कधी जात नाही. मग तुकाराम महाराज आम्हाला वळण पडलं. दिनराजेने हाचे धंदा गोविंदा ते पवाळे. मग इतकं वळण ज्याला लागलंय त्याला दिन म्हणतात आणि त्याचा नाथ परमात्मा आहे. मग दिनानाथा पद्मनाभा, नाभीतून जन्म झाला पण देवाला पद्मनाभ म्हणतात. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा, असं वर्णन तुकाराम महाराज ज्या वेळेला केलं त्यावेळेला भगवान म्हणतात तुकाराम महाराज, आज तुम्ही माझं एवढं वर्णन का केलं. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा एवढी स्तुती का केली. तुकोबराय म्हणतात देवा एवढं जे मी तुझं वर्णन केलं हे का केलं, त्याचं उत्तर महाराज. सुखवासी तुझे पायी, सुखवासी तुझे पायी, सुखवासी तुझे पायी, सुखवासी तुझे पायी. तुझे पायी. अरे खरं जे सुख आहे बाबा फक्त तुझ्याच पायाजवळ. तुला सोडून बाकी सगळं दुःख आहे. येरते मायके दुःखाची जणती, दुःख बांधवळी आया संसार. आलिया संसारात सुख नाही कोटी, अनेक दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती. देवा रात्रंदिवस आम्ही अनुभव घेतोय, प्रयत्न करतो सुखाचा, अनुभव येतो मात्र दुःखाचा. एक दुःख नाही अनेक दुःखे सांगू किती. बर दुःख नाहीसं व्हावं, सुखाची प्राप्ती व्हावी,
देवा या आशेत आमचा जन्म चालला, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, पण देवा अजूनही आम्हाला सुख मिळत नाही. याचं कारण संसार दुःख मूळ चौकळींगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. म्हणून रात्रंदिवस आम्ही दुःख भोगतो, दुःखाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये येतो, पण सुख आम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून देवा खरं जे सुख आहे ते फक्त तुझ्याच पाहिजे, तुझे पायी सुख सर्व आहे. बाकी संसारामध्ये रात्रंदिवस दुःख आहे, एक दुःख नाही अनेक दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती नसाय पाषाण पडती, बयका चित्ती भरलासे. मग देवा खरं सुख तुझ्याजवळ, तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणून संत रामदेव स्वामी म्हणतात, जगे सर्व सुखी असा कोण आहे, विचारे म्हणा तू शोधोनी पाये. महाराजांनी असं नाही म्हटलं जगी सुखी असा कोण आहे, असं नाही म्हटलं. का? जगात सुखी लोक आहेत पण सर्व सुखी नाहीत. पहा तुम्ही, अहो काही लोकांजवळ भरपूर पैसा आहे पण कोणी खाणारे नाही, काहींच्या घरात खाणारे आहेत काहीच सापडत नाही, काहीच्यात खाणारे पैसा याला आजार आहे, डॉक्टर मला खाता का मरणातच, कोठे काही एक आहे एक नाही. काहींचे पोरं चांगले आहेत, पैसा नाही, पैसा आहेत पोरं नाही, पोरं आहे पैसा आहे हा आजारी, काही हा चांगला आहे पैसा आहे पोरं आहे बायको भांडखोर आहे. कर्कश आहे संगती दुःख उदंड फजिती. अहो एकाच्या नशिबात अशी भांडखोर बायको भेटली, दररोज भांडण. मित्र म्हणले का रे लग्न झाल्यापासून तू आनंदात दिसतच नाही, दिवाळी बी तसा आणि वैली बी तसा. तो म्हणले काय करावं, बायकोची भेटली भांडखोर. भांडखोर म्हणजे अहो कधीच गोड बोलत नाही, मी बोलतो ना त्याच्या विरुद्धच ती बोलते. म्हणजे तिला काय चांगला स्वयंपाक कर, ती लगेच सांगते बेसन खाणं पडेल, तिला मी चहा ठेव, ती लगेच सांगते दूध नाही, तिला काय कपडे धुवून टाक, लगेच सांगते साबण नाही. असंच चालतं. जेवढं स्टँडवर बसो तेवढं बरं वाटत. स्टँडवरची गर्दी राहता, ज्याचं घर बरं नाही त्याचीच गर्दी राहते. मित्र शहाणा होता, सोपा मंत्र आहे काय, आपण विरुद्ध बोलायचं. याला प्रयत्न करून आला तर घरी बायकोला माही बघ आज माझं फार डोकं दुखतं, मला चहा घ्यायचा नाही. ती म्हणे का बरं, लेना पडी. त्याने पाहिलं वा काय बिना औषध ना रोग्या हो, काही नाही तरी कीर्तन ऐकतो. तो मला हे बघ दूध कमी टाक. म्हणे का बरं, नुसतं दूध ना चहा घेतला, शिनबाग गेला, घरीच बसला टी व्ही पाहत. संध्याकाळ झाला, कुटुंबाला माही बघ आज साधा स्वयंपाक कर, नुसती खिचडी कर. म्हणे का बरं, शिरा बी करसो. याने पाहिलं बरं आहे, काहीच नाही शिरा खाऊ खाऊ जीव करायचा. तो म्हणे हे बघ शिरा कर, भजे काय त्याने का बरं, मिरचीने भजा करसो. जेवायला बसला, खिचडी शिरा आणि भजे असा जेवला हो, लगीन मानाच होती येईल तिरोज डरू ना हो. झोपला बिचारा. सकाळी उठला, कपडे घेतले, कुटुंबाला हे बघ मी जातो नदी रांगोळी. ती म्हणे का बरं, घर रांग दोन पडली. याने पाहिलं बरं झालं. अचानक थंडीची लाट, कळकची थंडी, घाई घाई मग याला काही बाण राहणार नाही. म्हणे लय गरम पाणी. म्हणे का बरं, थंडल्यानं पडी. तो म्हणे काय गडबड हो, उपटा बोला यात पडी सुद्धा बोलायची. बर थंडी मग थंड पाणीवर आंघोळ करावी लागली. अशी थंडी भरली. बायकोला म्हणे बघ मला फार थंडी भरली, मी एकच कप चहा घेणार. ती म्हणजे 2 कप द्यायला पडते. असं करता श्रावण महिना संपला, भाद्रपद महिना आला. तो म्हणे बघ उद्या माझ्या वडिलांचे श्राद्ध आहे, आपल्याला करायचे नाही. ती म्हणे मी करणार, मला आमंत्रण द्यायचे नाही. का बरं, आमंत्रण देणार. स्वयंपाक झाला, जेवण झाले, तो श्राद्धाचा पिंड असतो तो नदीत टाकायचा असतो. कुटुंबाला म्हणले बघ नदीला पाणी आलेलं आहे, हा पिंड मी टाकू होतो. ती म्हणे का बरं, मी जाणार टाकायला. ती पुढे हा मागे. हे बघ दोन्ही काठ नदी काठावर टाक. म्हणे का बरं, पाणी मग उतरसू. याने पाहिलं आता काय भानगडे. म्हणे पुढे जाऊ नको जास्त पाणी. म्हणे का बरं, जासू एवढा पाणी. मग याने विचार केला, राहू देऊ का जाऊ देऊ. अखेरला ती उलट बोलणं पुढी चालला नाही सीजन सापडी जाईल दुसरं. आई जाऊ दिलं सुरू. तो म्हणे पुढे जाऊ नको. म्हणे जासू वाई जायची. म्हणे वाई जासू दत्त काय गई ना गई.
कुठे उखळी धरण असं जर असेल तर कुठून सुख आहे? पण देवा अरे खरंच हे सुख आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुकोबरा म्हणतात देवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देव. पण देवा खरं सुख तुझ्या जवळ आहे. दुःख मात्र संसारामध्ये आम्ही रात्रंदिवस अनुभव येतो तो दुःखाचा. माझा लागे दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे. मन परमार्थामध्ये आनंद आहे आणि संसारामध्ये दुःख आहे. मग सुख वसे तुझे पायी, तुझ्या पायाचं सुख आहे आणि मज ठेवी तेची ठाई. मला त्या ठिकाणी ठेवा. याचा अर्थ असा त्या सुखाची मला प्राप्ती व्हावी. तुझ्या पायाचं सुख आहे देवा, ते सुख मला मिळावं. कारण शब्दाचा अर्थ लक्षाला पाहिजे. मज ठेवी तेची ठाई म्हणजे त्या सुखाची मला प्राप्ती व्हावी. कारण अर्थ लक्षात आला पाहिजे. काही वेळा अर्थ समजला नाही तर अनर्थ होतो. काही लोक बोलतात पण अर्थकडे पाहत नाही. एखाद्याला विचारा तुम्ही कधी आले? उद्या आलो. केव्हा जायचं? काल जायचं. आता काल घेऊन उद्या केव्हा? काही लोक अर्थ एवढं ऐकतात. अशा पंक्ती बसल्या. मालक मला बघा तुम्ही पानं टाका, तुम्ही पानं उचला, तुम्ही वाळा, असे कामं वाटले. बसल्या पंक्ती. ज्यांना पानं टाका त्यांना टाकले आणि ज्यांना उचलायला सांगितले त्या तंद्रीमा त्या उचलाना अर्थ काय समजला नाही. त्या टाकी राहणार उचले राहणार. जेवणाला घर बघूया सगळं पेट बदली घ्या. तो टाकी राहणार उचले टाका बी घ्या आणि उचलाय बी घ्या. जेवणार म्हणजे उठतंच का बसतं. त्यात मालकाला म्हणे का हो पानं टाका ना. म्हणजे टाकले कुठे? म्हणे उचलले. हा का बरं? तुम्ही नाही तुम्ही टाका तुम्ही उचला. अरे उचला पण कवय उचला? जेवण झाल्यावर उचला. म्हणे हा कवय बी काम मोडणं आहे का नाही आहे तुझी मना काम मोडली. म्हणून ऐकताना अर्थदृष्टीने ऐकावं. एकाची आजी आजारी पडली. पण डॉक्टरकडे गेला. डॉक्टर आमची आजी आजारी आहे. म्हणजे काय झालं? खोकला येतो, बारीक ताप आहे. डॉक्टरांनी 2 गोळ्या दिल्या, पातळ औषध दिलं आणि सांगितलं बुड्डी को हिला के देना. डॉक्टर गायमा अवतंद्रीमा बुड्डी को हिला के देण्याला अर्थ काय समजला? मोठ्या बोला 80 वर्षी मात्र खाट होते उचले हो. त्याने डोकं धरलं आणि पाय धरला. लागला दल्लीला आला. दल्ली म्हणे बाबा असं काय करा म्हणे माळी औषध दिलं आहे असं औषध म्हणा आहे ते म्हणले ना. पण दल्ली म्हणले जमाना बदली घ्या वही बी असं औषध. दोघं जण मत्री असा हाल होता. एकाने पाहिलं म्हणे एका माठ टाकती तो धावता म्हणे का रे काय करताय? औषध द्यायचे. असं कसं औषध आहे? पण डॉक्टर सांगितलं बुड्डी को इलाके देना. तो माणूस शनाता मूर्खांनो. अरे बुड्डी को इलाके देना म्हणजे औषध हालाय नाही दल्ली देवा सांग का दल्लीला आला सांग. त्यामध्ये दल्लीने आवरली ना हो. अर्थाचा समजा नाही असा गोळ होतो. म्हणून अर्थाविनं पोती वाचू नये. ऐकताना देखील अर्थदृष्टीने ऐकावं. खेळता माणूस बाजारामध्ये गेला. मोठं दुकान पाहिलं. बाहेर बोर्ड होता आज रोग कल उधार. याने पाहिलं आज रोग कल उधार. घेते की आज न बाळ उद्या येऊ. बाजार न कसा घरी आला. बाई म्हणे का बाजार नाही आणला? म्हणजे उद्या उधार मिळणार. बायला सवरला असेल काय सवलत. गेला दुसऱ्याची दुकान. बारा खर्च करून एसटी पकडली गेला. बोर्ड वाचला आज रोग कल उधार. म्हणे हा याने काय लायते ना आज बी रोग आहे उद्या येऊ. आला काय बाई म्हणे का बाजार नाही आणला उद्या उधार मिळणार आहे. असं कोणतं दुकान आहे? 2 दुकानं बारा वायबर द्यायला आहे ना काम बोर्ड आहे ना. काय ते दुकानाचं नाव? म्हणे असं बोर्ड आहे आज रोग कल उधार. बाई शानी होती. म्हणे असं करा चेन दिल्या आणि त्या बकऱ्या सोडा. म्हणे का बरं तू म्हणे बाजार नाही यावं तुला काय समज